ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतों की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी मग अग्निकुंडे बीजे घातली तिये अंकुर दशे जेवी मुकली तेवी न फळताची मज अर्पिली शुभाशुभे आगा कर्म जै उरावे तै तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देह एका ते उगानिले मज कर्म तेव्हाची पुसले मरण आणि जन्म आणि जन्मासवे श्रम वरचिलेही गेले म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ या देहाच्या बांधवडी न पडिजे सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे आणि सुखे सुकृपा घडीजे माझी या अंगा पहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी मधला क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक 28 आज बाबांचं जाऊन 1 वर्ष झालं आणि सगळ्याला माहिती तरी पण परिहार देणं थोडं गरजेचं असतं पहा 1 वर्ष झालं बाबा आपल्यातून निघून गेले कैलासवासी धोंडीबा गेना वीर 1 वर्ष झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त किंवा वर्षश्राद्धानिमित्त आज आपण हा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला आणि त्यांचं कुटुंब पाहिलं तर खूप मोठे त्यांची मुलं नामदेव धोंडीबा वीर चांगदेव धोंडीबा वीर रोहिदास धोंडीबा वीर सदाशिव धोंडीबा वीर आणि भास्कर पण कळाला नव्हता का मी कीर्तनकार आहे मी महाराज आहे सगळी लोक माझ्या पाया पडतात आहे देव माझ्या संगती हा काय नुसता अहंकार झालाय कुणाला महाराज लोकाला तुमच्याबद्दल अजिबात बोलायचं नाही तुम्ही सोन्याहून पिवळेत तुम्ही देव आहेत तुमचं काय नाही तुम्हाला जर सांगितलं ना कोरड्या विहिरीत उडी टाका तर तुम्ही टाकता पण मला बोलायचंय कुणाबद्दल आमच्यासारख्याबद्दल महाराजच गैरहजर होता महाराजाला देव कळला नव्हता आणि रात कुठं होता पंढरपुरात मग आपली गर्दी तिथं जाऊन काय होणार आहे कळण म्हणता काय का कळत नव्हता न कळण्याचं कारण काय बाबा अंकार निसी घन दाट गुरु वचने फुटली पहाट
माता भक्ती भेटली बरवंट, तिने मार्ग दाविला चोखट गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. कुणाचं बोले? नामदेव राय म्हणतात मला लय अहंकार झालता, मी स्वतःला महाराज समजत होतो, मी मोठा कुणीतरी महाराज समजत होतो, देव माझ्या ताटात जेवतोय, माझ्या कीर्तनात नाचतोय. हा मला काय झाला होता? बाबा अहंकार निसी घनदाट, मला अहंकार झालता. आणि आपल्याला काय झालंय? तुम्हाला आपल्याला तोच अहंकार झालाय. मी माळ घातली, माळ घालणं विशेष नाही हो, 30 रुपयाला माळ येते. आता लय जरी महाग झाली तरी 30 रुपयाला माळ, 10 रुपयाचा गण झाला. वारकरी वारकरी व्हायला काय होतंय? का लागतंय काही? हा 30 रुपयात 40 रुपयात वारकरी होतोय. आणि तो वारकरी सांगितलाय का? ज्ञानदेवी मंत्र, हरिनामाचे शस्त्र आणि यमे कुळ गोत्र वर्जिले. ते हरिनामाचं शस्त्र जगाची माऊली, विश्वाची माऊली म्हणती, ते शस्त्र हरिनामाचं तुमच्याकडे पाहिजे, तर तुम्ही वारकरी होऊ शकता. मी आणि हे नामदेवाला नव्हतं कळत, मी महाराज आहे. तुमचं आपलं बी हित झालंय, मी देह आहे, हे घर माझं आहे, ही बायका पोरं माझी, ही इस्टेट माझी, हे बंगला माझा आहे. हा अहंकार आहे. आणि त्याच्या वार करायचं जे शस्त्र आहे ते जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही. आणि हे जे झालंय काय, आपल्या डोक्यात जी किडी पडलेत आहे, ते किडी जशी ना तशी जेवण गोड लागन काय? आणि त्याच्या आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तुकाराम महाराजांनी जसा त्या ताईने सांगितलं माझ्या हप्ता नावावर पडला, तसं तुकोबराय म्हणतात माझं जन्म सार्थकी झालं. कधी? तुम्ही सांभाळिले संती. संतांची कृपा व्हावा लागते, संताकून ते नाम मिळावं लागतं, तेव्हा आपल्या जन्म नवा होतो, त्याच वेळेस आपलं जीवन कृतार्थ होतं. पण आपल्याला त्या हप्त्याबद्दल त्यांची जशी तगमग चालली तशी ह्या महाराज लोकांची तगमग नाही. महाराज लोकांची तगमग कशासाठी? मठ बांधण्यासाठी, दिंडी काढण्यासाठी, तुम्हाला पळवून यात, पण देव मिळून देण्यात तगमग नाही त्यांची. त्यांच्याच पदरात हप्ता पडलेला नाहीये. आम्हाला जर म्हणले बाबा तुम्ही एवढं बोलता सांगता, मग खरंच कृपा कराल का? ज्याचं भाग्य आहे ना तो तसा विचारणार झाल्यावर काय कृपा म्हणतात, काय दीक्षा म्हणतात, ती मिळेल का? मिळेल का? आणि हा हप्ता जसा मिळालाय तशी ती गोष्ट आपल्या कृतार्थतेची आपण कधी आहे का? नाही नाही नाही. तुम्हाला सांगतो महाराजांचं नाही, तुम्हाला सांगतो आता पंढरपुरात पाय ठेवायला जागा नाही, कारण एसटी फुकट आणि पुन्हा मुख्यमंत्र्याचा हप्ता. एसटीत बसायला जागा नाही, तिथून जिपा करून मग इकडे यावं लागतंय कुठंतरी दुसरीकडे, तिथून एसटी भेटतात. पंढरपुरातून यायला एसटी नाही आणि तिथं पाय ठेवायला जागा नाही. मग मला सांगा, जिथं त्या पंढरपुरात राहत होते कोण? नामदेवराय पंढरपुरात राहत होते, त्यांना देव कळाला. आणि आपण तिथं जाऊन बुचकळल्यावर कळल का? विचार करा. नामदेवराय राहायलाच तिथं होते का खोटे? शिवाय कीर्तनात देव नाचत होता, त्यांच्या हाताने जेवत होता, पण नामदेवाला देव कळाला. निरसली कंती. संतांनी आपल्याला सांभाळावं. कुणी सांभाळावं? संतांनी. आपल्याला आईबाप सांभाळतात, मुलं बाळ सांभाळतात, आणि आपलं काम झालं की बाहेर टाकून देतात. तसं संतांनी आपला सांभाळ केला तर आपली भय आणि खंती निरसती. भय कशाच आहे? किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित,
म्हणून जीव भेला आणि शरण गेला विठोशी. म्हणून आपल्या पाठीमागं जी भीती लागलेली आहे, भय लागलेलं आहे, ते कशाच आहे? जन्म मरणाचं आहे. मग तुकाराम महाराजांचा जन्म झाला, तुमचा आपला बी झाला, पण त्यांनी कोणत्या जन्माची सार्थकता मांडली? कशामुळं माझा जन्म सार्थक झाला? तर तुम्ही सांभाळले संती. मग त्या संतांची भेट, संतांची आपल्याला सांभाळणं त्यांनी कृत्य होतं. मग संतांनी सांभाळलं का आपल्याला? संत भेटले का आपल्याला? ज्यावेळेस संत भेटतात आणि त्यांच्याकडून अनुग्रह होतो, अनुग्रह नाम भेटतं, त्याला म्हणतात सद्गुरू पासून दीक्षा घेणे. हाशी पुरुषाशी नवा जन्म, तो खरा जन्म झाला पाहिजे आपला. आणि त्या जन्माच्या नंतर मग आपली कृतता आहे. आणि तो जन्म जर आपल्याला ते नाही भेटलं, नाही झालं, तर आपल्याला आहे का हो त्याच्याबद्दल काही? तुकाराम महाराजांनी जसं म्हणलं तसं आपलं बघा. आता नवीन महिला मंडळाला एक स्कीम निघली, सगळ्याला माहिती आहे का नाही? त्याच्यामुळे तुम्हाला जास्त बोलण्यात अर्थच नाही, कारण तुम्ही मुख्यमंत्र्याची बहीण आहे का नाही? बरं, मुख्यमंत्र्याच्या बहिणीचा हप्ता सगळ्यांचा आला किंवा नाही आला, हा अनुभव आहे का बिना अनुभवाचं निक्क बोलायचं चाललंय? अनुभवाचं. ज्यांच्या ज्यांच्या हप्ते आले ते आणि त्यांना त्याचा अनुभव आहे, मला हप्ता पडला 3,000 रुपये. आणि ज्यांचे पडले नाहीत त्यांची तलकील आहे पुन्हा फॉर्म भरायची, किंवा काय नाही झालं, का नाही झालं त्याच्यासाठी त्याचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत. तसं आपल्याला संत भेटले, आपला जन्म झाला का नाही, आपलं जीवन कृतार्थ झालं का नाही, हे अनुभवाचं असावा का नसावा? मग तो जसा हप्ता आपल्या पदरी पडला, तसा मग संतांचा काय हप्ता आपल्या पदरात पडलाय किंवा नाही, का तो चलनात येतोय का नाही, हा आपल्याला अनुभव यावा का नाही? आला का? येतोय का? भेटतोय का? कानिका नामा म्हणे, तुका म्हणे, नगद्या तू काय म्हणे. हा, निक्क्या कथा चालल्यात पाठीमागच्या झालेल्या, आता आम्हाला पदरात पडतंय का? का निक्की स्कीम झाली? हा, झाली अशी का? नाही, ती स्कीम डायरेक्ट तुमच्या अनुभवाला आली. तसं संत भेटन त्याला वारकरी म्हणतात. आणि मग नामदेवराय म्हणतात मी त्या मोठा महाराज झालतो. आणि आपण बी स्वतःला जे देह म्हणतो ना, हाच अहंकार आहे. आणि त्या अहंकारामुळं काही कळत नाही, काही कळत नाही. नामदेवराय म्हणतात पण मला गुरु वचने फुटली. काय गुरुचं वचन आहे का माहिती? आहे माहिती गुरुचं वचन? बापरे बापरे, त्या माऊली, विश्वाची जगाची माऊली ज्यावेळेस आली ना, काय त्रास झाला, काय त्रास घेतला कुणासाठी? त्यांना माहित होतं हे ढोंगी लफंगे धर्माचा वाटोळ करणारी हे असं पुढं करणार, म्हणून आपल्यासाठी हे लिहून ठेवलं, नाही तर कळलं नसतं आपल्याला. हा, आणि त्या जगाच्या पोट धरलं तर दूध निघन, अशा त्या 15 वर्षाच्या माऊलीने आपल्यासाठी लिहून ठेवलं. पण तिकडं बघायला आपल्याला वेळ नाही. आमच्यासारख्याच्या पायावर लोटांगण घालायला मात्र रात्रंदिवस टाईम आहे, आणि इकडं बघायला वेळ नाही. आणि त्या माऊलीच्या मुखातून पहिला शब्द निघला, ओ नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. कोणचा देव आहे? साधू संतांचा. कळालं का वचन? त्या रेड्याला कळालं, पण आमच्यासारख्या इथल्या बसलेल्या रेड्याला अजून कळा नाही. तो रेडा बोलला वेद, ज्ञानेश्वर महाराज म्हणलेले, पण आमच्यासारख्या रेडे दुसरेच वेद सांगते. हा, ओम, ओम मध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश आहे. हा, उ आणि म असं त्या ओमकारामध्ये. अ म्हणजे आकार, उ म्हणजे उकार, आणि म म्हणजे मकार असा असणारा. हे कळतंय
तीन देव कळते ते ब्रह्म विष्णू महेश, पण त्या ओमच्या वर जे चंद्र आहे त्या चंद्रामध्ये बी एक शून्य आहे. त्या चंद्रामध्ये बी त्याचा मात्र तपास नाही कुणाला. आणि तो काय तपास आहे? जेव्हा नव्हते कुठेच काही चंद्र सूर्य तारा पाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. आणि ते शोधायचे आपल्याला. चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, काहीच नव्हतं. आणि तेथे एक ढालगज निर्माण झाली. तिथं काय झाली? ढालगज निर्माण झाली. तिनेच एवढी ख्याती केली आणि हे सगळं खरं वाटायला लागलं. आणि जे सत्य आहे त्याचा आपल्याला विसर पाडला त्या ढालगज. ते ढालगज कोण आहे? ते आहे माया. आणि त्या मायेमुळं सत्य ब्रह्म असलेलं आपल्याला कळत नाही, आपलं स्वरूप कळत नाही. याचं कारण काय? मी देह आहे, मी महाराज आहे, मी कुणीतरी गायक आहे, कुणीतरी वादक आहे, कुणीतरी सरपंच आहे, कोणतरी आमदार आहे, कोणतरी स्त्री आहे, कोणतरी पुरुष आहे. कशाचा तरी अहंकार घातलाय. पण हे जोपर्यंत टाकत नाही, ह्याच्यावर शस्त्र करणारं जे वचन आहे ते वचन गुरु, ते नामदेवराय म्हणतात माझ्याकडं मी सगळं करीत होतो पण ते वचन नव्हतं. पण गुरु वचने फुटली पहाट. कोणची पहाट? रोज फुटती ती पहाट काय? मी देह नाही, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, माझं स्वरूप परमात्मा स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे मी. असं आपल्या स्वस्वरूपाला जाणणं म्हणजे पहाट आहे, पहाट. आणि त्या गुरुच्या वचनातून माझी ती पहाट फुटली. आणि त्या स्वस्वरूपाला जाणणं म्हणजे आपल्या पहाट फुटणे. ते नामदेवराय म्हणतात माझ्या गुरुवचने फुटली. मग ती पहाट झाल्यावर तिथंच थांबायचं का? दिवस उगवतो, दुपार होती. मग पुढं काय केलं? माता भक्ती भेटली बरवंट. भक्ती करायची तिथून पुढं. तांबडं फुटल्यावर तिथून पुढं तर खरं काय कार्याला सुरुवात होती? ती गुरुवचन भेटल्याच्या नंतर सद्गुरु कोण नाम भेटले ना आम्हाला बी भेटले. काय भेटले काय माहिती. म्हणले आमचे नाव हप्ता पाड्याने गेले बँकेत. म्हणले नाही तुमचे नाव. आणि कवा 4 तास लाईन लागले. तिथं गेल्या म्हणले नाही तुमच्या. हे असलंच झालंय आमचं. प्रत्यक्षात आपल्याला त्याची देवाणघेवाण झाली पाहिजे, प्रत्यक्षात कळालं पाहिजे. आयम आत्मा ब्रह्म, प्रत्यक्षात मी ब्रह्म आहे असं संत तुम्हाला सांगतात. आणि ते वचन तुमच्या कानात पडतं त्यावेळेस गुरुवचने फुटली पाठ. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार नाही. आमचं चाललं राम म्हणता रामची होय जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, आईशे सुख वचनी आहे. म्हणा राम राम. अरे ते वचन काय आहे? असं सुख आहे त्या वचनामध्ये. आणि ते वचन असं आहे की तुम्हाला राम म्हणताच राम करते, असं ते वचन आहे. आणि त्या वचनाने पण त्या पदावर तुम्ही बसले पाहिजे. नाही तर आमचे बाबा म्हणायचे आधी होता वाघ्या आणि पुन्हा झाला पाग्या. त्याचा मूळ स्वभाव काय जायना आणि येळकोट काय. काय काय चाललंय आपल्याला सगळं घेऊन सध्या करून सध्या. चिंतन नाही, विचार नाही, मनन नाही. आपण कोण आहेत, कशाबद्दल आलोत, काय करायचे आपल्याला. पण तुकाराम महाराज म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. का तर तुम्ही सांभाळले संती. संतांनी माझा अंगीकार केला. नामदेवराय तेच म्हणतात गुरुवचनातून मला पहाट फुटली आणि त्याच्यामुळं मला माझं जे कृतार्थता झाली. कशामुळं? गुरुचं वचन. मग तुम्हाला आपल्याला जर नाम नाही भेटलं, गुरुचं वचन नाही भेटलं तर आपला उद्धार नाही. आणि आपला उद्धार म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म मी आहे, तो परमात्मा मी आहे. मग आता पंढरपूरला इतकी गर्दी, मी पंढरपूरला जाऊ नका म्हणतोय का? मी जात नाही होय. म्हणण्यामागचा उद्देश कळाला पाहिजे. साधू संत गेले नाही का? माझी तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली गेले नाहीत का?
मला ती जाऊ नका म्हणायचंय का, पण कळून घ्यायचंय आपण पंढरपूरला महिना वारीला जातो. देव कुठे हो? देव कुठे आहे? फैसला झाला पाहिजे हो. निकत आम्ही सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं मिळणार. हा? आपल्या जवळचे देव आणि पंढरपूरला जाता का नाही? मग पंढरपूरला जातच हाय ना बरं आपल्या जवळच आपण दुसऱ्या येड्याला का म्हणून सांगत नाही देव आपल्या जवळ आहे? ऐकणार ना असतं. लोकांचं नाही ऐकायचं मग. हा, देव आपल्या जवळ, आपल्या जवळ हृदयात देव आहे. मग तिथं का होतीस संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. असे संत तिथं भेटतात. आपल्या गावाला कोण येणार, आपल्या घरी कोण भेटणार? मग संत तिथं भेटतात आणि मग त्यांच्याकडून आपल्याला ते गुरुवचन घ्यायचंय तिथे गेल्यावर. याच्यासाठी तिथं जाणे. आणि जर आपलं पुण्य, आपल्या आईवडिलाचं पुण्य, आपलं काय पूर्वजन्माचं, तर सुखे येतो घरा, तर तुम्हाला घर शोधित येणार चाल तुमच्या पुण्याला. पण आम्ही काय होतो, त्या आंधळ्याला जसं तुम्हाला सांगतो, एक सगळं पुण्य बघून त्याला वाटलं देवा प्रसन्न झाला आणि त्या देवाला वाटलं ह्याच्यावर कृपा करावा, ह्याच्यावर एकदा कृपा केली की ह्याचं भाग्य चांगलं होईल. म्हणून त्यांनी काय केलं, तो चलत असताना त्याच्या वाटेपुढे सोन्याची ईट टाकली एवढी, म्हणजे हा बघन आणि घेऊन जाईल. पण तो थोडा ती ईट पडली की त्याच्या ध्यानात आलं आपल्याला डोळे दिले ते, मग आपण असं चलतो. पण आंधळी माणसं कशी चलत असते? त्याला काय झालं, ढवळ लागलं आंधळेपणाचं. आणि मग त्याने घेतलं डोळे झाकून आणि चलत चलत त्या इटीला सोन्याच्या ठेस लागले आणि पुढे गेला. म्हणलं हे अशाच ठेसा लागत असत्या कुणाला, आणि गेला पुढं. म्हणजे त्याच्या भाग्यात असून सध्या भेटलं नाही. मला सांगा. हा, चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरिकथा. पंढरपूरला गेल्यावर काय करायचंय, चंद्रभागेचं स्नान करायचंय आणि विधी तो हरिकथा. हरिकथा कोण ऐकतंय का? भेटती का तिथं ऐकायला? नाही, हरिकथा नाहीच आहे आणि फक्त तिथं स्नान आहे. मग आता तुम्ही मला सांगा, चंद्रभागेचं स्नान तुम्ही सकाळी केलं का नाही? इथं दोन पार्ट्या झाल्यात, एक काही व्हा म्हणते, काही नाही म्हणते. गरम पाणी करते चंद्रभागेला कोणतं ते? आज सकाळी केलं ते तुम्ही चंद्रभागेच्या पाण्याने केलं. आज पाणी तुम्ही आंघोळ केली ती समुद्राच्या पाण्याने केली. पण फक्त आपली समज तशी नाही. जर साधू तुमच्या घरी आला, देव तुमच्या घरी आला, पांडुरंग परमात्मा घरी आला, तर तुम्हाला कळणार नाही. मी सांगतो, समुद्र येऊ शकतो का हो एवढा आपल्या अनपटवाडीला? सगळ्याचं उत्तर काय आलं? नाही. पण आता मी सांगतो, समुद्राची वाफ झाली, वरून येतोय वर ढग गेला आणि ढग बनून तुमच्या दारात. पाहिजे ना. हा, म्हणला चला आज बाबांचं वर्ष श्राद्ध आहे, मला जायचंय तिथं भेटायला. आणि तो आला तुमच्या दारात, तर त्याला काय म्हणणार तुम्ही? का समुद्र आला म्हणतात? मग तो पाऊस म्हणजेच समुद्र का आहे का नाही? तोच आहे, तोच आहे. पण आपण त्याला ओळखू शकत नाही. तसा साधू येणार तुमच्या दारात, पांडुरंग परमात्मा तुमच्या दारात येणार, पण आपल्याला तशी दृष्टी नाही. आणि ज्या दिवशी आपल्या दारात पाऊस आला नाही, तो समुद्र आलाय, ही दृष्टी साधू कोण भेटन, त्या दिवशी तुम्ही समाधानी होणार. आज जे सकाळी आंघोळ केली मी चंद्रभागेच्या पाण्यानेच केली, समुद्राच्या पाण्यानेच केली, मला कुठं जाण्याची गरज नाही, अशी ज्या दिवशी दृष्टी होईल त्या दिवशी भटकंती थांबन कर चालू राहील. मग आज सकाळी तुम्ही जी आंघोळ केली कशाने केली? चंद्रभागेच्या पाण्याने, समुद्राच्या पाण्याने, गंगेच्या पाण्याने. आणि तुम्हाला भेटलंय काय? हरिकथा, विधी तो हरी. मग तुम्ही आज पंढरपुरात आहेत, कानपटवाडीत आहेत. हा, पंढरपूर आहे, पंढरपूर. हा, कारण का, जोपर्यंत देह ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल आणि नांदतो केवळ पांडुरंग, ही भाषा जो संतांची कळत नाही, जोपर्यंत कळून घेत नाही, तोपर्यंत किती कुठेही फिरकंत्या करा, देव कळणार नाही. समुद्राला जाऊन समुद्रात आंघोळ करून सध्या तुमच्या आजार नाही बरे होणार. कारण समुद्राबद्दलची जी भूमिका आहे तुमची,
कळणार नाही. रोज तुमच्या दारात येणार, तुम्हाला भेटणार, पण तसा भाव आहे का मग? नाही ना. आणि एकदा का कळालं मग कुठं पळणार का गंगेला? म्हणले गंगेच्या आंघोळ करण्यासाठी मी गेले. कुठं जायची गरज आहे? गंगा तुमच्या रानात आहे, गंगा तुमच्या रानात आहे. आणि हे सावता महाराजांना माहीत झालं, म्हणून सावता महाराजांनी कांदा मुळा भाजी अवघी. हे माझी. मग आता कांदा मुळा आपल्या घरी नाहीच म्हणता का काय? मग आता आपल्याला का देव वाटत नाही? पुढे या बाबा. कळण असा देव. आणि तो कधी कळणार? जोपर्यंत आपल्या हृदयातला देव कळत नाही तोपर्यंत विश्वातला देव कळू शकत नाही. आणि आपल्या हृदयातला, पंढरपुरात नामदेवाची दाशी जनाबाई म्हणते, देव आहे देव आहे आणि हृदय मंदिरी. का बरं ते म्हणलं नाही पंढरपूरली शोधून पाहे? हा, त्या जनाबाईनी तुम्हाला आपल्याला सांगावा धाडला की तुम्ही हृदयात शोधून पहा, सद्गुरूचा शोध घ्या, त्याच्याकडून वचन घ्या आणि हृदयातला देव कळून घ्या. आणि तो कळत नसल तर नुसतं पारायण करा. पारायण करून करून नारायण मरून गेला, पण नारायणाला नारायण भेटला नाही. काय म्हणतोय मी? पारायण करून करून नारायण मरून गेला, पण नारायणाला देव कळाला नाही. वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. अरे तो जप सार, ते काय सार आहे? सार तर कळा ना आपल्याला, फक्त आमटीचा सार माहिती. हा, काय सार आहे? आज ते संसार फलकट आणि येते सार भगवंत. तो भगवंत असलेला सार, तो जप. आणि तो कळण्यासाठी साधू संतांनी 8 तास, आणि तो मात्र अनुग्रहाशिवाय नामाशिवाय कळू शकत नाही. आणि त्याचं चिंतन केलं तुकोबरायांनी, आणि त्या नामाचं चिंतन केलं, आणि तवा ते म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. मग सद्गुरूकडून घेतलेल्या नामाचं चिंतन केलं आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं. का तर तुम्ही सांभाळिले संतांनी आपला सांभाळ करावा. बरं, हा. आणि ज्यावेळेस संत भेटते ना आपल्याला, त्यावेळेस आपलं ती वासना कशाने जळण? संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज. हा, आपली आतमधला जो कोमयना जन्म मरणाला कारण, तो अग्निकुंडात भाजायचा आहे, म्हणजे त्या गुरुच्या वचनात भाजायचा आहे. ज्ञान अग्नी त्याला घ्यायची आणि त्याने ती वासना जळती. म्हणून उदाहरण दिलंय, मग अग्निकुंडे बीजे घातली ते जेवी अंकुर दशे मुकुट. तसं तुम्हाला संताचं वचन भेटलं, संताला शरण गेलात की तुमची वासना हरिरूप होती. मी देहरूप नसून मी आत्मरूप आहे हे तुम्हाला कळतं, आणि मग देहरूपाची तुमची वासना जळून जाईल, आणि मग मात्र तुमचं जन्म मरण टळतंय. याच्यासाठी ते म्हणतात ती अंकुर दशे जेवी मुकली तेवी न फळताच मज आरपिली शुभाशुभ. आणि मग तिथून पुढं तुमच्याकडून झालेली कर्म चांगली असो शुभ असो अथवा अशुभ असो, हे दोन्ही आहेत. पण ते म्हणते ह्या बाबाच्या डोक्यावर आता परिणाम झालाय. कारण आमच्यासारखे फेटे बांधून 50,000 घेऊन म्हणणार आता संत कुठे राहिलेत का तसे? आणि तू नगद्या काय करतो? मग संत राहिले नाही म्हणतो तू स्वतः. तू कोण आहे मग? चोर आहे का काय? हा, विचार करण्याची गोष्ट आहे. त्यांना जर म्हणलं महाराज जय हरी, संत नाहीत तर देव कळेल कसा? देव कसा? पण आपल्या डोक्यात संत कसे आहेत? सफारी गाडी पाहिजे, हातभर दाढी पाहिजे, एवढी ढेरी पाहिजे, आणि मग तो संत. संत ही पदवी नामाला आहे, त्या वचनाला आहे, त्या ज्ञानाला आहे. म्हणून माऊली म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे आणि संता या भजावे सर्वश्रेशी. त्या नामाला संत ही पदवी, त्या वचनाला संत ही पदवी, आणि ते मिळणं गरजेचं आहे. आणि ते मिळाच्या नंतर मात्र आपण त्या स्वरूपाला
जाऊ शकतो, आपण कळू शकतो नवीन आपण तेच आहेत. तुम्ही संत आहेत, तुम्ही ज्ञानेश्वर महाराज आहेत असं मत कुणाचं आहे? माझं नाही बरं, आणि माझं तुम्ही ऐकू बी नका, पण नाथ महाराजांचं ऐका. संत ज्ञानेश्वर महाराज कशाला म्हणतात? ते कैवल्याला म्हणतात, चैतन्याला म्हणतात. काय? ज्ञानेश्वर महाराज कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा आणि चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा. साधकांचा मायबाप, दरुशने हरे ताप, आणि सर्वभूती सुखरूप कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज आहे. पण आजकाल आमच्या सारख्या बोला पटणार नाही. हे ज्ञानेश्वर महाराज बसलेत माझ्या पुढं, हे महाराजाला पटन होय आज. पण माझ्या नाताने म्हणून त्यांनी गाढव देव समजून पाणी पाजलं ना, आमची दृष्टी गाढवाची. सर्वभूती का म्हटले तर त्यांना प्रत्येकाच्या ते चैतन्य माऊली दिसत होते, पांडुरंग दिसत होता. आणि माऊली कोण होते? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, आणि अवतार पांडुरंग नाव ठेविले. असा पांडुरंग नाथांना दिसला म्हणून त्याच्या माग कावडीचं तिथून आणलेलं पाणी पाजलं. आज महाराज ज्ञानेश्वर महाराज आहे म्हणून बघणार नाहीच बघणार. त्यानं तुमचा अधिकार लागतो, त्याला वैराग्य लागतं, आणि मग देव कळत असतो. अरे कळून दे ना. आणि असा फक्त तुका म्हणे हातो स्वयं परब्रह्म, पण मूर्ख नेने संत चरण. संतांचं वर्म माहीत नाही म्हणून त्यांना स्वतः मी परब्रह्म असून सध्या घेण्यासाठी आज आपण बाबांच्या निमित्ताने जमलोत. आणि त्यात ते म्हणतात आज बी तुमचं होऊ शकतं. फक्त काय करावं लागेल तुम्हाला? त्या गुरुला, तशा सद्गुरूंना, सद्गुरूला शरण जावं लागेल. जे नामदेवराय गेले तिथं पंढरपुरात असून तशा सद्गुरू शोधावं लागेल, तसं नाम शोधावं लागेल, त्याची स्थिती करून घ्यावं लागेल, आणि मग तुमचा उद्धार होईल. आणि त्याच्यासाठी इथं म्हणतात मग अग्निकुंडे बीजे घातले ते जेवी अंकुर दशे मुकली. आपलं घरात ज्वारी आहे, शेंगदाणे आहेत, गहू आहेत, घरात जिवंत का मेलेले? घरात शेंगदाणे आहेत डब्यातले, ज्वारी आहे ती जिवंत का मेलेली? नाना म्हणते जिवंत आहे, जिवंत.